प्रेज द लॉर्ड. एक निर्णय हा किती महत्त्वाचा असतो आणि एक दिवस जो आपल्या जीवनात येतो की कोणत्या दिवशी काय होईल, देव कसा अनुभव देईल, हे देखील किती अद्भुत असतं नाही का. आणि देवाच्या मार्गात देवावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गात चालत असताना, सर्व काही मनापासून त्याला समर्पित केलेलं असताना, ज्यावेळेस आपण योग्य निर्णय घेतो तर त्या निर्णयाने परमेश्वर आपल्याला पुढे चालवत असतो. आणि सध्या आपण रूथच्या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. जुन्या करारातलं हे पुस्तक आहे आणि शास्त्रामध्ये दोनच पुस्तकं स्त्रियांच्या नावाची आहेत, रूथ आणि एस्तेर. रूथ ही मोवाबी म्हणजे विधर्मी होती आणि एस्तेर ही इस्रायली किंवा यहुदी होती. आणि प्रभू येशूने म्हटलं की शास्त्रलेख शोधून पहा, कारण त्या शास्त्रलेखामध्ये, जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिबिंब आहे, टाइप्स अँड शॅडोज. आणि म्हणून जुन्या करारातून देखील आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र पाहायला मिळतं. जुन्या करारात देखील आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची सावली पडलेली पाहायला मिळते, जरी ती स्पष्ट नसली तरी. तर आता रूथच्या पुस्तकातून आपण पाहत असताना आपण पाहिलं की कशा रीतीने ही विधर्मी स्त्री नामीची सून झाली, कशा रीतीने नामीचं इतकी वाईट साक्ष तिच्यापुढे असताना देखील, या सर्व घटना ट्रॅजेडी जीवनात घडलेल्या असताना देखील ती म्हणते की तुझा देव तो माझा देव आणि तुझे लोक ते माझे लोक होते. बघा, वरून दिल्याशिवाय कोणाला काही मिळू शकत नाही. आणि म्हणून देवाने तारण केल्याशिवाय कोणी असे शब्द बोलू शकत नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की रूथने समर्पण केलेलं आहे. तिचा नवरा वारला, दीर वारला, सासरा वारला आणि ह्या तिघी बायका आता परत बेथलेहमला आलेल्या आहेत. आणि नामी जी होती ही परमेश्वराला दोष देताना आपण पाहतो. पहिल्या अध्यायाच्या शेवटी आपण वाचू, जिथून आपण संपवलं 18वा अध्याय. आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला हे नामीने पाहिले, तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले. बघा, निर्णय हा महत्त्वाचा आहे. आणि हा निर्णय जो रूथने केला, एका विधर्मी बाईने, की तुझे लोक ते माझे लोक होतील आणि तुझा देव तो माझा देव होईल आणि मरणाशिवाय आपला वियोग होणार नाही. म्हणजे मरेपर्यंत तिने सांगितलं की मी तुला साथ देईल. विचार करा, एक सून आणि सासूची, कधी एखादी सून असं बोलते का? सासूला इतकं समर्पण, देवाला इतके समर्पण कोणती सून करू शकते का? कधीच नाही. जी देवाला समर्पित आहे, जिने देवाच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे, जिचं समर्पण खरं आहे, जिच्या अंतःकरणात काही कपट नाही, तीच असं म्हणू शकते. आणि पुढे काय झालं बघा, वचन 19. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहमास पोहोचल्या. त्या बेथलेहमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यांना पाहून सर्व नगर गलबलून गेले. कारण सर्वांना माहीत झालं होतं की हे गेले, सेटल व्हायला गेले. दुष्काळ पडला म्हणून देवाचे लोक देवाचं नेमलेलं ठिकाण सोडून गेले, पण खरंच सेटल झालं नाही. त्यांना इतकं दुःख झालं आणि म्हणून सर्वांना त्याच्याबद्दल दुःख वाटलं. तेथील बाया म्हणू लागल्या की ही नामीच काय? 10 वर्ष ते त्या ठिकाणी राहिलेले होते आणि 2 तरुण मुलं आणि नवरा वारल्यानंतर ती कशी दिसायला लागली असेल, तिचा चेहरा, तिचा पेहराव कसा असेल. आणि म्हणून त्या बायका त्यांना ओळखू येत नव्हतं आणि ती म्हणे ही खरंच नामीच का काय? म्हणजे इतकी ती दुःखाने विद्रूप झालेली होती, इतकी ती दुःखामुळे वयस्कर आणि त्रासलेली दिसत होती. बघा, दुःख, आणि हे दुःख हे स्वतःहून ओढवलेलं आहे. देवाने नेमलेलं बेथलेहम सोडलं, देवाचे लोक तिथं राहत, सगळेच काही फॉरेनला निघून गेले नाही. पण ह्या फॅमिलीने निर्णय केला की दुष्काळ पडला म्हणून आपण मोवाब देशात जाऊ. बाकी लोक सोडून नाही गेले, हे गेले. आणि म्हणून माणूस जे पेरतो त्याचीच कापणी करेल.
बाकीचे लोक तिथे राहिले, पण यांना वाटलं की आपण मरून जाऊ. पण थोड्याच दिवसानंतर चित्र बदललं. सगळे दिवस सारखे नसतात आणि दुष्काळाची परिस्थिती बदलली. देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली आणि परत सगळं आनंदी झालं. आणि हे नामीला कळल्यानंतर ती आपल्या सुनांना घेऊन परत निघालेली आहे. वचन 20, ती त्यांना म्हणाली, मला नामी किंवा मनोरमा म्हणू नका. नामी या शब्दाचा अर्थ प्लेझंट किंवा मनोरम, सुंदर. तर मला मारा किंवा क्लेशमय असे म्हणा. ती म्हणती, माझा नामी सुद्धा म्हणू नका, कारण मी आता सुंदर, देखणी किंवा आनंदित अशी राहिलेली नाही आहे, तर दुःखी स्त्री आहे. आणि मग ती काय म्हणते बघा, शास्त्रात बघा, वचन 20, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. किती विशेष आहे नाही का? सर्व समर्थ देवाने सांगितलं होतं का बेथलेम सोडून मोआब देशात, शत्रूच्या देशात जाऊन राहा? नाही. पण ती डायरेक्ट देवावर आरोप करीत आहे. आता नामी एक इस्रायली बाई आहे, विश्वासणारी बिलीवर आहे, आणि रूप एक नॉन बिलीवर विधर्मी, नुकतीच नवीन विश्वासात आलेली आहे. आणि या ठिकाणी नामीची साक्ष आहे की सर्व समर्थ देवाने मला क्लेश दिलेला आहे. किती वेळेस असं होतं की विश्वासणारे लोक, आणि म्हणून कोण किती वर्षापासून विश्वासात आहे, चर्चमध्ये आहे, प्रार्थना करीत आहे, हे करीत आहे, ते करीत आहे, पण जेव्हा दुःख क्लेश होतात आणि हाताने प्रॉब्लेम करून जेव्हा ठोकरा लागतात, ठोकरा खातात आणि परत येतात, त्यावेळेस ते काय म्हणतात, त्याच्यावरून त्यांचा विश्वास, त्यांचं समर्पण आपल्याला दिसून येतं. ती खुशाल देवाला दोष देत की सर्व समर्थ देवाने मला. आणि आज आपण पाहतो की लोक पण असंच म्हणतात नाही का, सांगा बरोबर, देवाने असं का केलं? आणि मग आम्ही म्हणतो, खरंच देवाला विचारलं होतं का? देवामुळे प्रॉब्लेम झाले का? बघा, हा मनुष्य स्वभाव आहे, हा तारण झालेला माणसाचं व्यक्तिमत्व आहे. दिस इज अ थॉट ऑफ अनरिजनरेट मॅन, फॉलन ह्युमन नेचर. पतन पावलेल्या माणसाची ही व्यथा आहे की सर्व समर्थाने मला दोष, क्लेश दिला आहे. आणि पुढं काय, एवढंच म्हणून ते थांबत नाही. 21 वचन बघा, पुढे काय म्हणते ती, मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामे परत आणले. परत ते परमेश्वराचं नाव घेते की परमेश्वराने मला रिकामा केला. परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पिडिले आहे, तर मला नामी का म्हणतात? तिच्या मनात देवाविरुद्धचा राग, तिच्या मनात देवाविरुद्धचा क्लेश, जीवनाबद्दलचा राग दिसून येतो बघा. आणि तिथे सगळं बघ. आणि हे कोण ऐकतंय माहिती का? नवीन बिलीवर झालेली तिची नवीन सून रूथ, जी नुकतीच देवाकडे आलेली आहे, जिने हे सर्व ट्रॅजेडी जीवनात घडताना पाहिलेले आहे, जी एकेकाळी त्यांची भक्ती करीत होती तिच्या नवऱ्याबरोबर, इस्रायलच्या देवाची, पण तरी त्या देवाने असं होऊ दिलं. एवढ्या सगळ्या घटना असताना देखील ती एकही शब्द बोलत नाही. ती देवावर रागवलेली नाहीये. ती निराश होऊन खरं तर ती परत जायला पाहिजे होती नाही का, की मला वाटलं की मी माझा देव सोडून ह्या देवावर विश्वास ठेवला तर माझं चांगलं होईल नाही का. पण ती परत जात नाही, ती देवाला दोष देत नाही. नामी, तिची सासू, एक वयस्कर बाई, अनेक वर्ष देवाबरोबर चाललेली, प्रार्थना करणारी बाई, ती म्हणते की परमेश्वराने हे केलेलं आहे. किती विशेष आहे ना. आणि याप्रमाणे नामी आपली सून मोआबी रूथ हिला घेऊन मोआब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झालेला होता. दुष्काळ संपलेला होता, पाऊस पडलेला होता, पिकं उगवलेले होते आणि पिकाची कापणी करण्याचा समय आलेला होता. आणि हे सर्व कोणी मिस केलं होतं? ह्या फॅमिलीने. कोणी बेथलेम सोडलं नाही, फक्त ह्या फॅमिलीने सोडलं होतं. की आमचं काय होईल, आमच्या मुलाबाळांचं काय होईल, मग आपण दुसऱ्या देशात जाऊ, तिथं राहू आणि दुष्काळ संपला की परत. पण बाकीच्यांना मुलं बाळा नव्हते का? बाकीचे देवाचे नव्हते का? बाकीच्यांचा जीव नव्हता का? बघा किती स्वार्थी विश्वासणारे लोक असू शकतात, देवाचे लोक असू शकतात, किती स्वतःपुरता पाहणारे असू शकतात. आणि इकडे दुष्काळ संपून हंगामाचा प्रारंभ झालेला आहे. सगळं रेडी आहे, पीक रेडी आहे, फक्त जाऊन आता कापणी करायची आहे आणि घरी आणून स्वयंपाक करून खायचा आहे.
दुष्काळ बिष्काळ राहिलेला नाही. एक पिरियड असतो, एक काळ असतो, देवाचे लोक मनाला वाटेल ते करत होते, भ्रष्ट झालेले होते, म्हणून देवाने दुष्काळ पडू दिला. परंतु तो कायम ठेवलेला नाही, कारण देवाला त्याच्या लोकांची काळजी आहे. ते चित्रही बदललं. पाऊस पडला, पीक उगवलं, हंगामाचे सीझन सुरू झाला आणि त्यावेळेस ह्या दोघींची एंट्री यरुशलेममध्येच होते. 2 अध्याय 1 वचन. आणि आजच्या संदेशाचा शीर्षकाचं नाव आहे नवे आशीर्वाद, न्यू ब्लेसिंग, जर तुम्ही लिहित असाल. आणि या संदेश मालिकेचं, ह्या सिरीजचं नाव आहे उद्ध्वस्त जीवनाची पुनर्स्थापना, रेस्टोरेशन ऑफ अ ब्रोकन लाईफ. उद्ध्वस्त जीवनाची पुनर्रचना किंवा पुनर्स्थापना हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि आजच्या संदेशाचं टायटल आहे नवे आशीर्वाद किंवा न्यू ब्लेसिंग्स. कोणते नवीन आशीर्वाद रूथला मिळाले? कोणते नवीन आशीर्वाद रूथच्या विश्वासामुळे नामीला मिळाले? जेव्हा आपण विश्वासात फेल जातो, व्यर्थ बडबडायला लागतो, नामेसारखं देवाला दोष द्यायला लागतो, तेव्हा कोणीतरी विश्वास धरतं, ते आपल्यासारखं नवीन असतं, आपल्यापेक्षा नवीन देवाकडे आलेलं असतं. पण त्यांचा विश्वास आणि त्यांच्या समर्पणामुळे आपण त्यांना आशीर्वाद होण्याऐवजी ते आपल्याला आशीर्वाद होतात, नाही का? खरं म्हणजे ही सासू, ही विश्वासणारे, ही नामीला, ही रूथला आशीर्वाद व्हायला पाहिजे होती, पण उलट झालेलं आहे. एक विधर्मी मुलगी, तरुण मुलगी, सून, ही ह्या सासूला आशीर्वाद ठरत आहे. आणि म्हणून रूथच्या जीवनातून, जुन्या काळातून जर काही शिकू शकतो तर ते हे. सासू सुना जर काही शिकू शकतात तर ते ह्या ख्रिस्ती म्हणवणाऱ्या, ख्रिस्ती बिलिव्हर्स है ना. आणि म्हणून ह्या रूथचं पुस्तक हे प्रत्येक ख्रिस्ती सासू आणि ख्रिस्ती सुनेला आजच्या काळात लागू आहे. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक ख्रिस्ती सासू आणि विधर्मी जे नव्याने विश्वासात आलेले सोम यांच्यासाठी काही महत्त्वाचे धडे आहेत. बघा, काही अनपेक्षित आशीर्वाद आपण पाहू की जे रूथच्या जीवनात आले, ज्यावेळेस तिने देवावर विश्वास टाकला आणि देवाने तिला ते आशीर्वाद दिले. आणि एक निर्णय हा किती महत्त्वाचा असतो की त्याने तिचं जीवन बदललं. एका निर्णय आपलं जीवन बदलू शकतो आणि देवाबरोबर आपल्याला चालून देवाच्या आशीर्वादापर्यंत नेऊ शकतो. आता 2 अध्यायाचं 1 वचन, रूथचं पुस्तकाचा 2 अध्याय. नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेक याच्या कुळातला असून मोठा श्रीमंत माणूस होता. त्याचे नाव बोआज असे होते. मोवाबी रूथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची नजर मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वा वेचीत जाईन. ती म्हणाली, मुली जा. आता ह्या दोघी जणी आता नवीनच ही नामीच्या गावाला आलेली आहे, कारण लग्न मोवाबात होतं, 10 वर्ष तिथे राहिले आणि पहिलीच वेळ ती सासरी आलेली आहे. आता बघा, अर्फा सोडून गेली, तिने निर्णय घेतला, पण तो निर्णय बदलला. नामीने निर्णय घेतला देवाला दोष देण्याचा, निराश होण्याचा, पश्चाताप न करण्याचा. पण रूथने निर्णय घेतला की इस्रायलाच्या देवावर, सासूच्या देवावर विश्वास ठेवू, सर्व जीवन उरलेलं त्याच्या हाती सोपवण्याचा, की तो नेईल तिकडं नेईल, तो जे करेल ते करील आणि त्याच्या. आणि मग इथे आल्यानंतर ती म्हणते की मला आता शेतात जाऊ द्या, म्हणजे काय होईल. आता प्रश्न असा आहे की पुरुष माणूस घरात कोणी नाही आहे, कमवणारा कोणी नाही, दोघेच बायका सासू सुना आहे. सासू वयस्कर असल्यामुळे ती काम करू शकत नाही, सून तरुण आहे म्हणून ती म्हणते की आता मला जाऊ द्या, म्हणजे मी धान्याचा सर्वा वेचून आणेल आणि मग आपण खाऊ. आता मोशेच्या नियमशास्त्रात एक नियम असा होता की ज्यावेळेस शेताची कापणी कराल त्यावेळेस काही गोरगरिबांसाठी गोरू द्या. एकदम स्वच्छ धुवून पुसून सगळं वेचून नेऊ नका, तर काही गोरगरिबांसाठी, आणि म्हणजे गरीब लोक
ज्यांना परवडत नाही, ज्यांची गरिबी आहे, ते शेतात येऊन ते उरलेलं सर्व गोळा करू शकतील आणि ते राहू शकतील. आणि हे रूथला माहीत आहे, आणि म्हणून ती म्हणते की आता तुम्ही घरी थांबा, मी शेतावर जाते आणि मी सर्व वेचून आणते. त्याच्यावरून काय दिसतं पॉइंट, की रूथ ही आळशी नाही आहे, तर ही काम करणारी सून आहे. तिला कामाचं ती कष्ट करणारी आहे. म्हणून ती सासूला म्हणते, ती म्हणत नाही आता तुमच्या गावात आलेले, आता तुमचे नातेवाईक, तुमचे लोक, आता मी कुठं जाऊन काय करते. ती म्हणू शकली असती, तिने म्हणायला पाहिजे होतं, पण ती तसं म्हणत नाही. ती रिस्क घेत आहे. ती म्हणते की मी जाऊन सर्व गोळा करून आणते. आणि ती म्हणते की मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्व वेचू लागली. सुदैवी करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलिमेलेकाच्या कुळातल्या बोआजाचा होता. आता आपण पहिल्या वचनात की बोआज हा नानीचा एक जवळचा नातेवाईक आहे, तो श्रीमंत आहे. रूथने विश्वास ठेवला आणि विश्वासाने चालत आहे. विश्वास ठेवून जेव्हा आपण चालतो, विश्वास ठेवून जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा परमेश्वर कसं मार्गदर्शन करतो बघा. जर तुम्हाला देवाचं मार्गदर्शन पाहिजे असेल, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल स्वतःला की देव कसं मार्गदर्शन करतो, तर या ठिकाणी रूथ कडून हे शिकायला मिळते. ती विश्वासाने सकाळी उठून तिच्या सासूला म्हटली मी जाते. ती निघाली आणि नवीन ठिकाण, नवीन गाव, नवीन लोक. आणि असं झालं की बरोबर ती बोआजाच्या शेतात जाऊन सर्व वेचू लागली. तुम्ही म्हणाल मग त्याच्यात काय एवढं, आता योगायोग आहे. हा जरी जगाच्या दृष्टीने, पापी लोकांच्या दृष्टीने योगायोग असला, नशीब असलं, तरी देवाच्या लोकांच्यासाठी हे देवाचं मार्गदर्शन असतं. तिने दुसऱ्यांच्या शेतात का जाऊ नये, का बरं आपोआप त्याच शेतात गेली. विश्वासाने पाऊल उचलल्यानंतर, विश्वासाने घरातून बाहेर पडल्यानंतर तिला माहिती की देव मला पुरवेल. ती घरात बसली नाही की आता देव कसं पुरवतो बघू. ती गेली, ती शेतावर गेली आणि बरोबर त्याच शेतात पोहोचली. देवाने तिला मार्गदर्शन केलं आणि त्याच शेतात गेली बघा. म्हणून शास्त्रात ज्या स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये सर्व काही आहे. थ्रिल आहे, सस्पेन्स आहे, रोमॅन्स आहे, ट्रॅजेडी आहे, सगळं काही आहे. म्हणून जुन्या काळातल्या ह्या स्टोरीज, ह्या घटना, हे पुस्तकं हे आजही आपल्याला लागू आहेत, वाचण्यासारखे आहे. आणि जर आपण ते नीट वाचले, त्याच्यावर मनन केलं, तर मला नाही वाटत आपण टी व्ही सिरियलवर, पिक्चरवर एवढं पागल होऊ, भ्रममान होऊ, की ज्याच्यातून शिकण्यासारखं काही नाही. पण हे जीवनाचे वचन आहेत, ज्या वचनाने देव आपल्याला घडवतो, चालवतो आणि ज्याच्यातून आपल्याला आशीर्वादात चालायचं आहे. हे काय करमणुकीसाठी लिहिलेल्या स्टोरीज नाही आहे. हे काय बायबलचं नॉलेज वाढवण्यासाठी लिहिलेलं नाही आहे. तर याच्यात जीवनाचे धडे आहेत. ते पण आपल्यासारखेच लोक होते. त्या पण आपल्या काळातल्या सासू सुनासारख्याच त्या पण बायका होत्या. नानी कशा टाईपची बाई होती, कशा टाईपची बिलीवर सासू होती आपण पाहतोय. काय शब्द ती बोलते आणि कसं बोलते, कशी तिने साक्ष गमावलेली. आणि मग काय झालं बघा. वचन 4, बोआज बेथलेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, परमेश्वर तुमच्या बरोबर असो. ते त्याला म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. आता याच्यावरून हे शिकायला मिळतं की बोआज हा देखील बिलीवर आहे, हा देखील देवावर विश्वास ठेवणार आहे आणि त्याच्या शेतात काम करणारे देखील त्याच देवावर विश्वास ठेवणारे आहे. आणि त्यांनी यरुशलेम सोडून मोआब किंवा कोणत्या देशात दुष्काळ पडला म्हणून गेले नाही, तर ते तिथेच राहिलेले आहेत आणि देवाने त्यांना समृद्ध केलेलं आहे. ठिकाण सोडून जाऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण फार काहीतरी पराक्रम करू किंवा आशीर्वादित होऊ असं नसतं. देवाचं ठिकाण सोडणं हे नेहमी चुकीचं असतं. देवाच्या लोकांची संगत सोडणं ही भयंकर मोठी रिस्क असते. आणि ती रिस्क या फॅमिलीने घेतली. 2 मुलं तरुण गमावले आणि तरी पश्चातापाची भाषा या सासूच्या तोंडावर नाहीये. ती म्हणते की परमेश्वराने माझे वाईट केलेले आहे, देवाने मला दुःख दिलेलं आहे बघा. आणि तो त्याच्या
शेतावर काम करणाऱ्या नोकरांना म्हणतो की परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. मग बोआज कापणी करण्याच्या मुकादमास म्हणाला, ही मुलगी कोणाची? बघा, त्याचं लक्ष अचानक ह्या तरुणीकडे गेलं आणि त्याने पाहिलं की वेगळ्या जातीची, वेगळ्या देशाची, वेगळ्या धर्माची, वेगळं एक नवीन तरुणी आलेली आहे. आणि तो त्याच्या नोकरांना विचारतो की शेतावर आलेली ही नवीन मुलगी कोणाची? कापणी करणाऱ्यांच्या मुकादमाने म्हटले, नामी बरोबर मोवाब देशाहून आलेली ही मोवाबी मुलगी होय. ती मला म्हणाली, कृपा करून मला कापणी करण्याच्या मागून पेंढ्यांमधला सर्व मला वेचू द्या. ती येथे येऊन सकाळपासून आत्तापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती बसली होती. म्हणजे ती कष्टाळू आहे, तिला काम नको आहे असं नाही आहे. ती सकाळपासून निघालेली, आतापर्यंत फक्त थोडा वेळ विश्रांती घेतलेली आहे. शी इज हार्ड वर्किंग. बोआज रुथेस म्हणाला, मुली ऐकतेस ना, तू दुसऱ्याच्या शेतात सर्व वेचवायला जाऊ नको. येथेच माझ्या नोकरीने बरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करीत आहे त्याकडे नजर ठेवू, त्यांच्या मागून जा. तुला काही त्रास पोहोचू नये अशी आज्ञा मी या गड्यांना दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन गड्याने भरून ठेवलेले पाणी पी. तेव्हा ती दंडवत घालून म्हणाली की मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे? तिला आश्चर्य वाटतंय. तिला माहित नाहीये की हा माणूस कोण आहे, शेताचा मालक. तिला माहित नाही की तो त्यांचा जवळचा, तिच्या सासूचा जवळचा नातेवाईक आहे. पण अचानक पर्यंत आपोआप तिथे या ठिकाणी गेलेली आहे आणि त्यालाही माहित नाही कोण आहे, त्याने फक्त ऐकलेलं आहे. आणि मुकादम सांगतो की ही ती मोआब देशातून आलेली नामीची सून आहे. आणि तिचा विश्वास, तिचं समर्पण, तिने सगळे तिचे लोक, तिचा देश सोडून, नवरा वारला, सासरा वारला, तरी ती या ठिकाणी आलेली, ही साक्ष बोआजापर्यंत गेलेली होती. आणि म्हणून पुढं काय म्हणतो बघा, तेव्हा ती वचन 11, बोआज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूची कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. कशी समजली? लोकांनी सांगितली, बायकांनी सांगितलं. बघा, साक्ष आपली असली, आपण साक्ष म्हणून राहिलो तर कोणाच्याही द्वारे ती साक्ष ही पसरली जाते. आणि या ठिकाणी बोआजापर्यंत पोहोचलेलं आहे की नामी ते फॅमिली तिथे गेली आणि त्यांनी एक विधर्मी सून करून आणली आणि ती इथं आलेली आहे. या ठिकाणी तिची बोआजाची भेट झालेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की जुना करार हा एक सावली, टाइप्स अँड शॅडोज. त्याच्यात आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची छाया किंवा सावली दिसते. या ठिकाणी बोआज प्रभू येशूचं प्रतीक आहे आणि विधर्मी रूथ हे आपण किंवा विधर्म्यातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच्या मंडळीत आलेले हे लोक आहेत, यांचं प्रतीक आहे. रूथ हे आपलं प्रतीक आहे की आपण जे विधर्मी इस्रायली नाही, आणि बोआज हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता हे जर 2 पॉईंट ध्यानात ठेवले आणि पुढे जर वाचलं तर आपल्याला काही गोष्टी प्रगट होऊ शकतात. बघा, बोआजाची भेट झाल्यामुळे आणि बोआजाची ओळख झाल्यामुळे तिला कोणकोणते नवे आशीर्वाद मिळाले. प्रभू येशूची ओळख झाल्यानंतर, त्याला समर्पण केल्यानंतर आज तुम्हाला आणि मला कोणकोणते नवीन आशीर्वाद मिळू शकतात? लिहून घ्या पॉईंट. पहिला आशीर्वाद वचन 8, आणि तो होता मार्गदर्शन, गायडन्स, द ब्लेसिंग ऑफ गायडन्स. देवाने तिला गाईड केलं, इतर शेतं सोडून बरोबर ती बोआजाच्या शेतात पोहोचली. हे परमेश्वराचं मार्गदर्शन आहे. तिला माहीत नव्हतं हे कोणाचं शेत आहे, पण ती आपोआप त्या ठिकाणी पोहोचलेली आहे कारण तिचा विश्वास देवावर होता. विश्वासाने ती निघालेली आहे. तिने असा विचार केला नाही की परक्या देशाची आणि मला हे त्यांच्या शेतात काम करू देतील का, किंवा हकलून देतील, किंवा काय करतील, विनयभंग करतील. तिने विश्वासाने रिस्क घेतलेली आहे आणि ह्या लोकांच्या बरोबर कामाला लागलेली आहे. बघा, तर पहिला आशीर्वाद जो तिला मिळाला तिच्या विश्वासामुळे, तो आहे देवाचं मार्गदर्शन. स्तोत्र 32 आणि 8 इथे लिहिलेलं आहे.
परमेश्वर म्हणतो की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे विश्वास ठेवला आणि विश्वासाने जर वाटचाल करीत राहिलो, चालत राहिलो, तर तो आपल्या पावलांना वाट दाखवत असतो. तो आपलं मार्गदर्शन करीत असतो. पण विश्वासाने पाऊल उचलणं महत्वाचं आहे. घरातून बाहेर पडणं, चालायला लागणं महत्वाचं आहे. समजा जर रूप घरात बसली असती सासूबरोबर की माझ्या कोणी ओळखीच नाही आणि मी कशी जाऊ आणि मी तरुण आहे, देवाचा मार्गदर्शनाचा अनुभव असता का? आला असता का? समजा जर तुम्ही घरातच बसले, चर्चला आले, घरी गेले, चर्चला आले, घरी गेले आणि देवाचं मार्गदर्शनाचे कसे अनुभवच घेतला नाही, तर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल का? पण तुम्ही जर प्रार्थनापूर्वक पाऊल उचलून निघाले की मी कुठं जाऊ, काय करू, विश्वासाने निघाल, तर परमेश्वर तुम्हाला योग्य लोकांच्या संपर्कात आणेल. घरात बसून मार्गदर्शन होत नसतं, लक्षात घ्या. तर हा पहिला आशीर्वाद. आणि म्हणून नीतिसूत्रे 3 प्रोव्हर्ब्स 3:5-6 मध्ये काय लिहिलंय बघा. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. है ना? बरेच जण आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहतात, नाही का? कशाला? की मी करू शकतो, मी हँडल करू शकतो. तारण न झालेल्या माणसाचे विचार, पतन पावलेल्याचे असतात की मला देवाची कोणाची गरज नाही, माझ्या बुद्धीने. पण परमेश्वर म्हणतो की तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. किती मार्गात? सर्व मार्गात. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. मार्गदर्शक कधी होईल? जेव्हा तू त्याचा आदर करशील. तुला समजेल की मी देव नाही, तो देव आहे. तुला जेव्हा कळेल की माझ्यापेक्षा त्याला जास्ती ज्ञान बुद्धी आहे, त्यावेळेस तुला कळेल की तो मार्गदर्शक. म्हणजे काय? म्हणजे हे की तू स्वतःला शहाणा समजू नको, की आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून पहिला आशीर्वाद रूथला जो मिळाला तो हा की देवाचं मार्गदर्शन. आता दुसरा आशीर्वाद कोणता? वचन 9 बघा. रूथचं पुस्तक 2 अध्याय आणि 9 वचन. रूथ 2:9. तो बोआज तिला काय म्हणतो बघा. तो म्हणतो की हे ज्या शेताची कापणी करीत आहेत, म्हणजे त्याचे लोक मजूर, त्यांच्याकडे नजर ठेवून त्याच्या मागून जा. तुला काही त्रास पोहोचू नये अशी आज्ञा मी या गड्यांना दिली नाही काय? त्या गड्यांना, त्या शेतावर काम करणाऱ्या पुरुषांना बोआजाने सांगितलं की ह्या बाईवर लक्ष ठेवा, हिला कोणी त्रास देईल ते पहा, हिचं संरक्षण करा. आणि म्हणून दुसरा जो आशीर्वाद रूथला मिळाला बोआजाकडून तो आहे संरक्षण. दुसरा जो आशीर्वाद आपला बोआज प्रभू येशू ख्रिस्त याच्यामुळे जो आपल्याला मिळतो तो आहे त्याचं संरक्षण, प्रोटेक्शन. तो सांगतो की रूथ ही नवीन आहे, परकीय देशातली आहे, तरुण आहे, सुंदर देखणी आहे, आणि म्हणून कोणी तिच्यावर वाईट नजरेने अत्याचार करू नये म्हणून त्याच्या गड्यांना तो सांगतो की हिचं संरक्षण करा. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला बोआज आहे आणि तो आपल्याला आपल्या संरक्षणासाठी आपल्या दिव्यदूतांना आज्ञा करतो. बघा, ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेत चालत असतो, ज्यावेळेस आपण त्याला समर्पित असतो, त्यावेळेस तो आपल्याला मार्गदर्शनही करतो आणि आपला संरक्षणही करत असतो. तिसरा आशीर्वाद काय होता बघा. पुढे आपण वाचू. तेव्हा ती दंडवत घालून म्हणा, वचन 14 वर्स 14. भोजनाच्या वेळी बोआज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. या कडीत आपली भाकर बुडी. त्या कापणी करण्याच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. आता प्रश्न असा होता की दिवसभरचा सर्व गोळा करायचा, घरी म्हातारी सासू आहे, मग नंतर संध्याकाळी स्वयंपाक करायचा आणि मग दोघीने खायचं. पण दुपारचं काय? काहीच नव्हतं, कारण सकाळीच निघालेली होती. पण विश्वासाने निघालेले, विश्वासाने डेअरिंग केलेली आहे. आणि विश्वासाला डेअरिंग लागतं बरं का. घाबरट लोकांचं काम नाही आहे देवाच्या मार्गात चालणं, की लोक काय म्हणतील, माझं काय होईल. हा भित्रेपणा, घाबरट. देवाच्या मार्गात जर चालायचं तर डेअरिंग लागते, धैर्य लागतं. लोकांना, समाजाला, विरोधकांना तोंड द्यायला डेअरिंग लागते, धैर्य लागतं.
सामर्थ्य लागतं. आता तिसरा जो आशीर्वाद तो म्हणतो की जेवणाची वेळ झाली आणि सगळेजण जेवायला बसले आणि हिच्याजवळ काही नव्हतं म्हणून ही कदाचित एका झाडाखाली बसली असेल वेगळी, आणि बोआजाने तिला बोलवायला सांगितलं की तिला पण जेवायला बोलवा, आणि ती यांच्या पंक्तीत बसली आणि कुठेतरी साईडला बसली असेल की आता मला वेगळं वाढवून देतील. पण शास्त्रात काय लिहिलंय, आणि प्रत्येक शब्द शास्त्रातला म्हणतो तो म्हणतो की तू आपली भाकर ह्या कढीत बुडव, म्हणजे त्यांच्या बरोबर सहभागी केलेला आहे, की तुला वेगळं ताटात सेपरेट दिलेलं नाही की तू आमची नाही, आमच्या जातीची नाही म्हणून. म्हणजे हा जो आशीर्वाद तिसरा आहे तो आहे देवाचा पुरवठा, गॉड्स प्रोव्हिजन. भावामुळे तिसरा आशीर्वाद कोणता मिळाला की देवाचा पुरवठा. तिला जी गरज होती खाण्यापिण्याची, त्याने सांगितलं की आमच्याबरोबर तू जेवण कर. ती गरज देखील तिची पुरवलेली गेली. आणि 9व्या वचनात आपण वाचतो की त्याने सांगितलं की भांड्यात पाणी भरून ठेवलेलं, तुला तहान लागली तर ते पाणी तो प्यायचं. आणि त्या लोकांना सांगितलं की हिला त्याच्यातलं पाणी पिऊ द्या, ही परकीय वेगळी असं तिला मानू नका. आणि हा सर्व आशीर्वाद कोणामुळे मिळाला माहिती आहे का? बोआजामुळे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला बोआज आहे. आणि जेव्हा आपणही त्याच्यावर विश्वास ठेवून समर्पण करू चालू लागतो त्यावेळेस हे आशीर्वाद आज आपल्यालाही लागू आहे. मत्ते शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 33व्या वचनात प्रभू येशूने म्हटलं की तुमचा स्वर्गीय पिता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुरवील. प्रथम त्याचं राज्य मिळवण्याची खटपट करा, आणि मग तुम्हाला जे लागतं, तुम्ही त्याच्या राज्यात आल्यानंतर, त्याच्याकडे वळल्यानंतर जे काही तुम्हाला आयुष्यात लागतं ते सर्व काही तुमचा पिता तुम्हाला देईल. बघा, तर हा तिसरा आशीर्वाद, गॉड्स प्रोव्हिजन, द ब्लेसिंग ऑफ प्रोव्हिजन, पुरवठ्याचा आशीर्वाद. आता चौथा आशीर्वाद कोणता तिला मिळाला बघा, वचन 13. ती म्हणाली, म्हणजे रूथ, महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. तिला आश्चर्य वाटलं की पहिलीच भेट हा इस्रायली माणूस, मी मोवाबी विधर्मी, मोवाबी लोक इस्रायलाचे शत्रू, आणि हा इतक्या चांगल्या रीतीने माझ्याशी कसं बोलतात, इतक्या प्रेमाने, कशामुळे, का बरं? आणि म्हणून तिला राहावलं नाही. ती म्हणते की तुम्ही बोलून माझ्या जीवाचं, माझ्या मनाचं समाधान केलेलं आहे, तुम्ही मला उत्तेजन दिलेलं आहे. बघा, तिने नवरा गमावलेला होता तरुणपणे, दुःखी स्त्री होती, पण बोआजाच्या शब्दाने, बोलल्याने काय मिळालं तिला? उत्तेजन मिळालं, तिचं सांत्वन झालं. आणि म्हणून चौथा आशीर्वाद जो तिला मिळाला तो आहे उत्तेजन किंवा सांत्वन, द ब्लेसिंग ऑफ एनकरेजमेंट अँड कम्फर्ट. आणि आपल्याला देखील प्रभू येशू ख्रिस्त जो आपला बोआज, तो त्याच्या शब्दाने, म्हणजे त्याच्या वचनाने आपलं सांत्वन करू शकतो, करत असतो. आपल्याला उत्तेजन, हे देवाचं वचन जेव्हा आपण वाचतो, मनन करतो, ह्या वचनाने तो आपल्याला सांत्वन देत असतो. रोमकरास पत्राचा 15वा अध्याय आणि 4थ्या वचनात काय लिहिलेलं आहे बघा. हे शास्त्र, की हे वचन कशासाठी लिहिलेलं आहे? जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्याला शिक्षण मिळण्यासाठी लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलता व समाधानाचे योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी, आपलं समाधान व्हावं, की आपण एकटे नाही आहे. आपल्यासारख्या अडचणीतून आपल्यासारखे लोक पूर्वी होऊन गेले आणि देवाने त्यांना सांभाळलं, सांत्वन केलं, तो आपलंही करेल. आणि जसं बोआजाने रूथचं सांत्वन केलं, तसं प्रभू येशूचा बोआज त्याच्या वचनातून, त्याचे शब्द बोलून आपलं आज सांत्वन करत असतो. आणि मग वचन 14, पुढचा आशीर्वाद, 14 वचन बघा, रूथ 2 आणि 14. भोजनाच्या वेळी बोआज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. आपली भाकर कढीत बुडली व त्या कापणी करण्याच्या पंक्तीस ती बसली. कोणाच्या पंक्तीस? कापणी करण्याच्या पंक्तीस ती बसली. म्हणजे काय? त्याने तिला त्याच्या लोकांच्या संगती त्याच्या बरोबर बसवलं.
आणि पाचवा आशीर्वाद जो आहे तो आहे सहभागिता किंवा सहवास, द ब्लेसिंग ऑफ फेलोशिप. ती एकटी होती, तिला कोणी नव्हतं. एक म्हातारी, अविश्वासणारी, बॅकस्लिडन, मागं फिरलेली सासू होती, देवाला दोष देणारी, परिस्थितीला दोष देणारी, कटकटी. आणि तरी ती उत्तेजित होऊन तिने विश्वास ठेवलेला होता आणि म्हणून तिला हे सर्व आशीर्वाद मिळत आहे. बरं, जेव्हा कोणी उत्तेजन द्यायला नसतं, जेव्हा कोणी साथ द्यायला नसतं ना, पण मन जर खरं असेल आणि विश्वास जर खरा असेल आणि समर्पण जर खरं असेल, तर देव कसंही रीतीने, कोणत्याही रीतीने आपल्याला आशीर्वादित करत असतो. म्हणजे कोणी असं म्हणू नये की तुम्हाला माहित नाही ब्रदर, आमचं चर्च असं नाही, किंवा आमचे पालक फार स्ट्रॉंग नाही आहे, किंवा आम्हाला हे टीचिंग नाही. तुमचा जर विश्वास आणि समर्पण खरं आहे, तर ह्या शब्दाने तुमचा बवाज तुमच्याशी बोलेल, तुमचं सांत्वन करेल, तो तुमचं संरक्षण करेल, तो तुमचा गरजांचा पुरवठा करेल. आणि या ठिकाणी बवाजाने तिला आमंत्रण दिलेलं आहे की आमच्याबरोबर जेवायला या. तर नव्या काळात प्रभू येशूने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे की माझ्याकडे या. शास्त्राच्या शेवटचे देखील आमंत्रण आहे है ना. शास्त्राचं शेवटचं वचन काय आहे? एक इन्व्हिटेशन आहे. बघा, प्रगटीकरण लास्ट वचन, बायबलचं लास्ट वचन, प्रभू येशूच्या द्वारे तारणाचं पण एक आमंत्रण आहे, त्याच्याशी सहभागी होण्याचं. बघा, फेलोशिप करण्याचं. फेलोशिप धंद या ठिकाणी आपण पाहतो द ब्लेसिंग ऑफ फेलोशिप. योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय काढा आणि कोणतं आमंत्रण आपल्याला आहे ते आपण पाहू. योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय. इथे योहान काय म्हणतो बघा, 3रं वचन, जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हालाही यासाठी कळवतो की तुमची आमच्याबरोबर भागी किंवा सहभागिता व्हावी. तो म्हणतो मी हे पत्र का लिहित आहे? की तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हावं. तो आमंत्रण देत आहे, तुमची आमच्याबरोबर सहभागिता, भागी व्हावी. आणि मग तो म्हणतो आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. आम्ही जसं त्याच्याशी फेलोशिप करतो तसं तुम्ही आमच्याशी फेलोशिप करावी. आणि किती विशेष आहे. आणि बवाज रुथीला आमंत्रण देतो की आता आम्ही जेवायला बसलेलो आहे, आता तू स्वतःला परकी समजू नकोस, तू पण आता आमची, आम्ही तुला स्वीकारलेलं आहे, तू पण आमच्याबरोबर संगतीत बस, जेवायला घ्या. बघा, शास्त्रात एक वचन आहे, एकटे असलेल्यास देव कुटुंब वत्सल करीतो. स्तोत्र 68 आणि 5. आता रुथ ही एकटी आहे, एकटी होती, पण देवाने तिला त्याच्या कुटुंबात आणले. ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपण एकटे असतो पण एकटे राहत नाही. जर विश्वास ठेवून त्याच्या मार्गात चाललेला असतो तर बरोबर तो आपल्याला फेलोशिप देतो, बरोबर कोणीतरी आपल्यासारखा विश्वास ठेवणारा संगतीला देतो. आणि मग ती खरी संगती आणि त्याच्यातून मंडळी किंवा चर्च उत्पन्न होत असतात, निर्माण होत असतात. तर 5वा आशीर्वाद जो रुथला बवाजाने दिला, बवाजामुळे तिला मिळाला, तो आहे द ब्लेसिंग ऑफ फेलोशिप, सहवासाचा किंवा संगतीचा आशीर्वाद. आणि आपल्यालाही आज हा आशीर्वाद आपला बवाज प्रभू येशूच्या द्वारे मिळालेला आहे. हे आपण एकमेकांचे सहभागी आहोत, देवाची सहभागी आहोत. आपण एकेकाळी एकटे होतो, कुठं होतो, कसे होतो, नाही का? पण आपण आपल्याला त्याने एकमेकांशी आणि त्याच्याशी जोडलेला आहे. ह्या रीतीने देवा फेलोशिप. 6वा आशीर्वाद 15 आणि 16 वचनामध्ये हे जे तो बोलतोय त्याच्यावरून तो म्हणतो, तो दर्शवतो की बवाजाने तिला स्वीकारलेला आहे. त्याच्या नोकरांना तो सांगतो की हिचं संरक्षण करा, म्हणजे तिला स्वीकारा. म्हणून 6वा जो आशीर्वाद बवाजामुळे मिळाला तो आहे द ब्लेसिंग ऑफ ॲक्सेप्टन्स, स्वीकार केल्याचा आशीर्वाद. आणि शास्त्र सांगते इफिसकरास पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या वचनामध्ये की वी आर ॲक्सेप्टेड इन द बिलव्हेड. ख्रिस्त येशूमध्ये देवाने आपल्याला, तुम्हाला मला स्वीकारलेलं आहे. बरेच वेळेस आपल्याला खरं वाटत नाही, पण ते खरं आहे. आपल्याला बुद्धीला पटत नाही, पण ते खरं आहे.
की आपलं कोण आहोत, आपण काय करतो त्याच्यासाठी म्हणून नाही, पण प्रभू येशूने जे आपल्यासाठी केलं त्याच्यावर आपण विश्वास ठेवला म्हणून देवाने आपल्याला ऍक्सेप्ट केलंय जसं असं तसं. वाट पाहिली नाही सुधारण्याची, म्हणून आपण एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. पण आपण स्वीकारतो का नाही? आपण नावं ठेवतो, टीका करतो, उणिवा काढतो. आपण हे विसरतो की देवाने मला स्वीकारलेलं आहे. देव माझं सहन करताय, मी पण दुसऱ्यांचं सहन केलं पाहिजे, मी पण दुसऱ्यांना स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून 6वा जो आशीर्वाद आहे तो आहे द ब्लेसिंग ऑफ ऍक्सेप्टन्स, स्वीकारण्याचा आशीर्वाद. 15व्या वचनात तो काय म्हणतो बघा, रूत 2 आणि 15. ती सर्व वेचाव्यास निघाली तेव्हा बोआजाने आपल्या गड्यांना सांगितले, तिला पेंढ्यात वेचू द्या, मना करू नका. आणि चालता चालता पेंढ्यातून मुठमुठ टाकी जा, तिला वेचू द्या, तिला धमकावू नका. का? कारण मी तिला स्वीकारलेलं आहे, मी या शेताचा मालक आहे, तुम्ही माझ्या घरी नोकर आहात, म्हणून मी तुम्हाला मालक म्हणून सांगतो की तिला त्रास होईल असं काही करू नका. त्यांना कळलं की मालकाने बोआजाने तिला स्वीकारलेला नाही. बघ, म्हणजे हा 6वा आशीर्वाद, स्वीकारण्याचा आशीर्वाद. आणि इफिस 1:6 मध्ये आपण वाचतो की ख्रिस्तामध्ये देवाने आपल्याला स्वीकारलेला आहे. आणि मग 14व्या वचनात आपण काय वाचतो बघा, वर्स 14. या ठिकाणी 7वा आणि शेवटचा आशीर्वाद आहे. वर्स 14. भोजनाच्या वेळी बोआज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. या कडीत आपली भाकर बुडेल. त्या कापणीकरांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला. आणि आता ऐका, तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. वचन 18, वर्स 18. ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते, हेही तिला दिले. ती खाऊन तृप्त झाली, तिला पोटभर त्याने खायला मिळाला. आणि 7वा आशीर्वाद कोणचा? द ब्लेसिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन, संतुष्टतेचा आशीर्वाद, तृप्त होण्याचा आशीर्वाद. की ज्यावेळेस प्रभू येशूकडे माणूस वळतो, ज्यावेळेस देवाची ओळख होते, खरंच तारण होतं ना, तो खरंच तृप्त होतो. तो आपल्याला नसतो मानपणाचा, पैशाचा, धनसंपत्तीचा किंवा कोणत्या गोष्टीचा. तो स्तोत्रकर्त्याबरोबर म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार आहे. बोआजाने तिचं सांत्वन केलं, तिचं संरक्षणाची हमी घेतली, तिला फेलोशिप दिल्या, तिला स्वीकारलं. आणि या ठिकाणी ती त्याच्यामुळे संतुष्ट झालेली आहे. शी इज सॅटिस्फाईड, द ब्लेसिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन. म्हणजे ती आता परखी राहिलेली नाही आहे. तिला आता एकटा एकटा वाटण्याची गरज नाही आहे. ती आता भुकेली राहिलेली नाही आहे की आता दुपारी सर्व जेवायला बसतील आणि मी संध्याकाळी जाऊन सासूबरोबर स्वयंपाक करेल आणि दुपारी काय खाऊ. तिची गरज सुद्धा पूर्ण झालेली नाही आहे, झालेली आहे आणि ती तृप्त झालेली आहे. आता हे आशीर्वाद तिने जर निर्णय घेतला नसता आणि मागे मोआबात राहिली असती तर तिला मिळाली असते का? ती जर म्हटली असते की मी माझा दुसरा नवरा करेल, मी अजून तरुण आहे, मी सेटल होईल, जे जे झालं ते झालं, असं जर काहीतरी बडबडली असती तर झालं असतं का? बघा, म्हणून परमेश्वर म्हणतो की तू आपल्या बुद्धीने स्वतःला शहाणा समजू नको. पुढं काय होईल भूतलावर हे तुला माहीत नाही. काळ आणि समय त्याच्या हातात आहे. म्हणून सगळ्यात मोठं, सगळ्यात शहाणपण हे की रिस्क घेऊन आपलं जीवन आपल्या स्वतःने न चालवता देवाच्या हाती सोपवून देणे. त्या प्रभू ईश्वर, त्या देवावर विश्वास ठेवणे. त्याला माहीत असतं की पुढं काय होणार आहे आणि तो बरोबर आपल्याला योग्य ठिकाणी नेत असतो. बघा, ती स्वीकारली गेलेली आहे, ती सॅटिस्फाईड, संतुष्ट झालेली आहे, ती तृप्त झाली. पण मोआबात ती तृप्त राहिलेली नसते. मोआब हे जगाचं प्रतीक आहे. जोपर्यंत माणूस देवाकडे वळत नाही तो अतृप्त असतो. तो तृप्त होण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या गोष्टीने, एंटरटेनमेंट, धन संपत्ती, पैसा, नावलौकिक ह्याच्यासाठी याच्या मागे पळत असतो. पण ह्या गोष्टी, मोआबातल्या गोष्टी आपल्याला तृप्त करत नाही. मोआबात राहून रूढ तृप्त झालेली नसती आणि तुम्ही आणि मी सुद्धा होत नसतो. तर ज्यावेळेस बोआजाची म्हणजे प्रभू येशूची भेट होती त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने तृप्त होत असतो.
तर आज आपण याच्यावरून काय शिकू शकतो की बवाजामुळे आणि बवाजाची ओळख झाल्यामुळे हे 7 आशीर्वाद रूथला मिळालेले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आज आपला बवाज आहे आणि हेच 7 आशीर्वाद आपल्यालाही प्रभू येशूच्या द्वारे मिळू शकतात. रूथ म्हणते की तुमची कृपादृष्टी माझ्यावर हो. रूथने कृपेची अपेक्षा केलेली आहे. रूथने विश्वास धरलेला आहे. तारण हे कृपेने विश्वासाच्या द्वारे आहे. प्रभू येशूचे सर्व आशीर्वाद आपल्या आपल्या धार्मिकतेमुळे किंवा आपण काय करतो आणि कसं वागतो म्हणून नाही, तर प्रभू येशूच्या कृपेमुळे मिळत असतात. आपल्याला कृपेची गरज आहे. रूथने कृपेवर विश्वास, तिने सांगितलं की आपली कृपादृष्टी माझ्यावर, बवाजाची कृपादृष्टी तिच्यावर झाली आणि तिने ती कृपा स्वीकारली, त्या कृपेवर विश्वास ठेवला आणि म्हणून तिला मार्गदर्शन, संरक्षण, प्रयोजन, उत्तेजन, सहभागिता आणि संतुष्टता, सॅटिस्फॅक्शन हे आशीर्वाद तिला मिळाले. रूथ विश्वासाने जगत होती आणि म्हणून तिच्यावर देवाची कृपा झाली. 12व्या वचनात बवाज काय म्हणतो बघा, परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. आणि आता ऐका, इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देव. तो म्हणतो की इस्रायलच्या देवाच्या पंखाखाली तू आश्रय घेतलेला आहेस. म्हणजे काय? म्हणजे हे इकडे बघा, परम पवित्र स्थानामध्ये कराराचा कोश आणि 2 बाजूला 2 आद्य देवदूत पंख पसरलेले आणि त्या कोशाकडे पाहत असलेले असे होते. आणि त्या पंखांनी त्याने ते परम पवित्र स्थान झाकलेलं असे. 2 बाजूला 2 ह्या साईडने उभं राहिले देवदूत आणि पंखाने पवित्र स्थान झाकलेलं आणि मध्ये देवाचं सिंहासन. तू परमेश्वराच्या परस्पराच्या पंखाखाली आश्रय घेतलेला आहेस. म्हणजे काय? तो म्हणतो की तू इस्रायलच्या देवाच्या आश्रयाला आलेली आहेस. तू तुझा देव, तुझे देव देवी सोडून इस्रायलच्या देवावर विश्वास ठेवायला लागली आहेस, तो तुला पारितोषिक देव. म्हणजे रूथने काय केलेलं होतं? संपूर्ण उरलेलं आयुष्य तरुणपण त्या इस्रायलच्या देवाच्या हवाले केलेलं होतं. आणि ते केलं म्हणून काय झालं? तिने तो निर्णय घेतला म्हणून काय झालं की देवाने तिला मार्गदर्शन केलं म्हणून ते बरोबर बवाजाच्या शेतात आणि बवाजाची भेट ओळख झाली म्हणून हे सर्व आशीर्वाद मिळाले. तसंच तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रभू येशू जो बवाज त्याच्यावर विश्वास ठेवतो, समर्पण करतो, त्याच्यामुळे तो आपल्याला चालवतो, तो आपला पुरवठा करतो, मार्गदर्शन करतो, एकमेकांच्या संगतीत आणतो आणि जे काही आपल्याला गरजा लागेल ते आणि तो आपल्याला तृप्त करतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू आणि पुढे काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहूया.